महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वजण महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती साजरी करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. कार्यक्रमाच्या प्रथेला अनुसरून या ठिकाणी अध्यक्षाचं वास्तविक शेवटचं भाषण असतं, परंतु मी सुरुवातीलाच या ठिकाणी थोडं जायचं असल्यामुळं आपणासमोर उभा आहे. याबद्दल आपणा सर्वांची आणि विशेष करून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सर्वांचीच ह्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष मान्य श्री शमशेरसिंह नाईक निंबाळकर, प्रमुख वक्ते डॉक्टर प्रभाकर पवार, त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आपण ज्यांना बोलवलेलं आहे त्या सौभाग्यवती लताताई अविनाश करणे, सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती, या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर शेंडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी दत्तोपंत अण्णा शिंदे उपस्थित आहेत, पंचायत समितीचे सदस्य श्रीयुत अभंग, त्याचप्रमाणे विडणीचे सरपंच श्रीयुत सचिन अभंग, गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत मन लावून तळमळतीने काम करत असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दशरथराव फुले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपण वास्तविक उपस्थित या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्व, आणि ज्यांनी हा कार्यक्रम आणि ज्यांचा आपण सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये प्रास्ताविक म्हणण्यापेक्षा तुमचं प्रमुख वक्ता म्हणून सुद्धा भाषण ठेवलं असतं तरी काही चुकीचं झालं नसतं. ते आमचे डॉक्टर BK यादव सर, अर्थात पवार सर मागं आहेत आणि ते त्यांचाही गाढा अभ्यास या ठिकाणी या सर्वच विषयांवरती आहे. ज्यांना नियुक्ती करण्यात आली ते सगळे आपले नवनिर्वाचित सर्वच समता परिषदेचे अधिकारी पदाधिकारी, ज्यांचा सत्कार करण्यात आला आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांनी विशेष अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे, ते सर्व ज्यांना आपण या ठिकाणी सत्कार ज्यांचा आवर्जून केला, त्या दिनाच्या निमित्त औचित्य साधून सत्कार केला, ते सर्वच आपण उपस्थित असणारे आपण सर्व या ठिकाणी ज्यावेळेला आपण 199वी जयंती महात्मा फुले यांची साजरी करतोय, डॉक्टर साहेब तुम्ही म्हटलं ते अगदी खरं आहे. अजूनही त्यांचे खरेच विचार आपल्यामध्ये रुजले आहेत का रुजले नाहीत असा जर विचार केला आहे तर बंधूबाबांचा खरातासारखा प्रकार झाकूच शकला नसता. हा जो विचार आहे हा विचार एक वेगळ्या प्रकारचा विचार आहे आणि आपण थोडंसं जाणून घेतलं पाहिजे की ज्या वेळेला महात्मा फुलेंनी हा विचार मांडला त्यावेळेचं साल कुठलं होतं, त्यांचा जन्म कधी झाला. 1827च्या दरम्यान 11 एप्रिल 1827 पेशवाई नुकतीच संपलेली होती आणि त्या काळामध्ये जातीवादाचं विषमतेचं एवढं त्या ठिकाणी वातावरण, एवढं प्रचंड वातावरण होतं आणि पुण्यासारख्या ठिकाणी तर पुणे तर त्याचं माहेरच म्हणायला पाहिजे. पुणे अनेक ठिकाणचं माहेर आहे, शिक्षणाचं माहेर आहे, पण जातीवादाचं सुद्धा त्या ठिकाणी जर प्रमुख केंद्रबिंदू कुठला असेल तर ते पुणे शहर होतं आणि तिथं अशा प्रकारचं काम करायचं त्या काळात. स्त्रींच्या शिक्षणासाठी त्या काळात, आता काय आता उठसूट सगळेच प्रयत्न करतायत की आता काय शासन पैसे देते, आता अडचणच राहिली नाही. तुम्ही शिकवताय किती, त्याच्यापेक्षा अनुदान किती मिळते ह्यावर आमचा भर असतो. पण त्यावेळेला काही नव्हतं, अनुदान नव्हतं. मुलींना शिकवायचं असलं तर शेड आणि दगडं खावी लागत होती, तो काळ होता. आणि नेमकी विषमता काय होती डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं, शिक्षणामुळेही मागं पडलं. अहो शिक्षणापासूनच वंचित ठेवायचं होतं तरच तुम्ही गुलामगिरीत राहायला असता, नाहीतर कसं गुलामगिरीत राहायला असतं. एकदा शिकल्यावर तुम्ही विचार करायला शिकता, तुम्हाला विचारच करून द्यायचा नाही. अशा प्रकारच्या गुलामगिरीतून खऱ्या अर्थाने जर सुटका जर कोणी केली असेल, त्याची सुरुवात कोणी केली असेल तर निश्चित आपल्याला महात्मा फुल्यांचं पहिल्यांदा अग्रक्रमाने नाव त्या ठिकाणी घ्यावंच लागेल. आद्य सुधारक त्या ठिकाणी जर कुणाचं नाव घ्यायचं असेल तर आपल्याला महात्मा फुल्यांचंच नाव घ्यावं. संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्यांना त्या ठिकाणी शिक्षण देणं आणि विशेष करून सर्वसामान्य घरातील मुलींना शिक्षण देणं ही कल्पनाच त्यावेळेला होऊ शकत नव्हती. ती कल्पना प्रत्यक्षामध्ये आणणारे महात्मा फुले
शिक्षिका मिळत नव्हत्या म्हणून स्वतःच्या पत्नीला त्या ठिकाणी शिकून त्यांना शिक्षिका म्हणून निर्माण करणारे महात्मा फुले आणि आर्थिक गुलामगिरीतून, शैक्षणिक गुलामगिरीतून, सामाजिक गुलामगिरीतून त्या ठिकाणी बाहेर आणण्याला जर कोणी सुरुवात केली असेल तर ती महात्मा फुल्यांनी केली. आणि कृपा करून सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, त्यांनी कुठल्या एका समाजासाठी काम केलं नाही, सर्व दलित पीडित समाजासाठी काम केलं हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता. त्यांच्या डोळ्यासमोर काही कुठला एक समाज नव्हता, त्यांच्या डोळ्यासमोर शेतकरी वर्ग होता. शेतकरी वर्ग अत्यंत हलाखीत त्या परिस्थितीमध्ये होता. शेतकरी वर्गासाठी त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. जो हमाली करायचा, जो मजदुरी करायचा, त्यांच्याकरता काम केल्याचं आपल्याला दिसून येतं. महिला तर त्या ठिकाणी सवर्ण असतील किंवा नसतील, सर्वच महिला अडचणीत होत्या. सर्वच महिलांचं काय आयुष्य होतं, विधवांचं काय आयुष्य होतं. आणि ह्या सर्वाला आव्हान देणारा त्या ठिकाणी समाज सुधारक एक उभा राहतो. आणि त्या काळाचा जर विचार केला तर त्याला किती मोठं धाडस लागलं असेल याचा विचार. आज काय कोणी कुठलाही प्रश्न घेऊन उभा राहू शकतो, आज परिस्थिती वेगळी आहे. त्या काळात ते शक्य नव्हतं. आणि त्या काळामध्ये अशा प्रकारचं एवढं महान काम केलेले महात्मा फुले हे निश्चितपणे आपल्या सर्वांना अभिमान पाहिजेच की ते महाराष्ट्रातले होते. महाराष्ट्रातून ह्या सर्व पुरोगामी विचार हा सुरू झाला आणि तो देशभर पसरला. आज महिला ज्या दिसतात ते कुणामुळं दिसतात तर त्या ठिकाणी महात्मा फुल्यांचं आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचं नाव आपल्याला घ्यावंच लागतं, त्याशिवाय पर्याय नाही. आज या ठिकाणी आपण महिलांचा सत्कार केला, कुणामुळं शक्य नाही. सुरुवात कोणीतरी करावी लागते. ती सुरुवात ज्या परिस्थितीतून केली, ती परिस्थितीची माहिती, त्या परिस्थितीची जाण आपण जर घेतली तर आपल्याला लक्षात येईल की ती अवघड काम होतं. त्यामुळं अशा महामानवाला या ठिकाणी मी मनापासून माझी आदरांजली व्यक्त करतो. आपण डॉक्टर साहेब, तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने अत्यंत चांगला हा कार्यक्रम ह्या ठिकाणी घेतला आणि तुम्ही एक विचार बोलून दाखवला की महात्मा फुल्यांचे आणि अशा महामानवांचे विचार आपल्या सर्वदूर गेले पाहिजे. विज्ञानातून आपण पुढं गेलं पाहिजे, अज्ञानातून पुढं जाता कामा नाही, अंधश्रद्धेतून पुढं जाता कामा नाही, श्रद्धेतून त्या ठिकाणी डोळसपणे पुढं गेलं पाहिजे. आणि ही शिकवण जी आपल्याला महात्मा फुल्यांनी दिली, त्यांच्यानंतरच्या अनेक महामानवांनी दिली आणि त्यांच्या विचारांनी अनेक जण जे निर्माण झाले. आपण आज म्हणतो शाहू फुले आंबेडकरी विचार, पण त्यात विचार कोणी मांडला? महात्मा फुले सगळ्यात त्या ठिकाणी आद्य, त्यांच्यानंतरचे बाकीचे हे विचार ज्यांनी मांडला ते विचार घेऊन जर आपण पुढे गेलो तर निश्चितपणे समाजामध्ये चांगली प्रगती झाल्याखेरीज राहणार नाही असा मला विश्वास आहे. या ठिकाणी गिरीश बनकरांचा उल्लेख केला, ते कुठल्या समाजात आहेत म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली नाही, मी या ठिकाणी स्पष्ट करतो. एक चांगल्या विचाराचा आणि खऱ्या अर्थाने समतेचा विचार घेऊन महात्मा फुले आंबेडकर यांच्या विचाराचा पाईक असलेली ती व्यक्ती असं मी समजतो आणि खऱ्या अर्थाने सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्यामुळे एक चांगलं नेतृत्व पुढं आणण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केला, त्यापेक्षा अधिक काही नाही. तो कुठल्या समाजाचा आहे समाजाचा नाही, ह्यापेक्षा चांगलं नेतृत्व जर पुढं येत असेल तर त्याला आपण सर्वांनीच खतपाणी घालून ते त्या ठिकाणी पुढं आणलं पाहिजे. आणि तरच खऱ्या अर्थाने मग महात्मा फुल्यांच्या विचाराच्या दृष्टिकोनातून आपण समरस झालो असा त्या मागचा अर्थ होईल.